नमस्कार. चहा घेता घेता सहजच विचारतोय, तुमचे पाय रात्री दुखतात का? ते वळतात का? आणि ते वळतात इतके, की झोप नीट लागत नाही. आणि असं जर असेल, तर शक्यता आहे की तुमचे पाय हे व्हेरिकोज वेन्सनी ग्रस्त आहेत आणि तुम्हाला नेमक्या अशा सल्ल्याची, नेमक्या औषधांची आणि नेमक्या काळजीची गरज आहे. जी तुम्ही घेतलीत, तर तुम्ही या सगळ्या त्रासातनं मुक्त होऊ शकता आणि तुमचं जीवन सुधारू शकतं. कारण व्हेरिकोस वेन्स हा जो त्रास आहे, व्याधी आहे, हा नुसता उत्साहच कमी करत नाही, आपलं जीवन बदलून टाकतो आणि आपल्याला मानसिकदृष्ट्या खच्ची करण्याचं काम हा व्याधी करत असतो. त्यामुळे चिडचिड होणं, झोप नीट न लागणं किंवा अशा प्रकारची वेगवेगळे लक्षणं आपल्याला अनुभवावी लागतात आणि त्यातून आपलं जीवन खऱ्या अर्थाने हे त्रासदायक होतं आणि तसं ते व्हायला नको असेल किंवा आजपर्यंत जे झालं ते झालं. आपल्याला त्यातून जर बाहेर पडायचं असेल आणि आपलं जीवन पुन्हा आनंदी करायचं असेल, तर त्याला मार्ग कोणता आहे? हा तुम्हाला आमच्या ऑफलाईन वर्कशॉपमध्ये समजेल. त्यामुळे आमचा ऑफलाईन वर्कशॉप करण्यासाठी तुम्ही नक्की या. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन आहे. तो फोन नंबर आहे 9004687062. ह्या नंबरवर फोन करा. तुम्हाला लिंक येईल आणि लिंकवर तुम्ही रजिस्टर करा. रजिस्टर केल्यावर तुम्हाला हे समजेल की तो कसा आहे, केव्हा आहे, काय करायचं आहे, कुठे आहे हेही तुम्हाला समजेल. कारण आत्ता तरी आमच्या जागा मर्यादित आहेत आणि त्यामुळे जेवढं लवकर तुम्ही कराल रजिस्टर, तेवढे तुम्हाला त्या वर्कशॉपमध्ये सहभागी होण्याची शक्यता जास्त असेल. त्यामुळे ज्यामध्ये योगाभ्यास सांगू, डाएटही सांगू आणि काळजी काय घ्यायची सांगू. त्यामुळे अर्थातच मेंटेनन्स आणि प्रिव्हेन्शन ऑफ कॉम्प्लिकेशन्स या दोन्ही दृष्टीने हा ट्रेनिंग वर्कशॉप तुम्हाला उपयोगी पडणार ह्यात काही शंका नाही. त्यामुळे जर व्हेरिकोज वेन्स तुम्हाला किंवा तुमच्या आप्तेष्टांमध्ये कोणाला जर असेल, तर त्यांना या वर्कशॉपमध्ये रजिस्टर करा. जरूर अनुभव घ्या आणि आणखीन लोकांना त्यांच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी सहाय्य करा. त्यामुळे आजच्या भागामध्ये एवढंच. बाकी ऋतुविपर्य आणि आपले यम-नियम यांच्या दृष्टीने आपलं जीवन चालू राहू दे. मिसळण्याचा डबा किती योग्य आहे, हा आपण हे पाहिलेलं आहे. त्या दृष्टीने आपला स्वयंपाक आपण वेगळ्या तऱ्हेने करायला लागलोय का, याचा एकदा आढावा घ्या आणि आपलं जीवन नुसतंच आरोग्यदायी नाही, ते आनंदीही बनवा आणि त्यातून आता येणारा हेमंत ऋतू त्याच्यामध्ये खूप आनंददायी आणि आल्हाददायक त्याचबरोबर उत्साह वाढवणारा असा हा ऋतू आहे. तर त्याविषयी आपण नंतर पाहू. पण सध्या ह्या इथे थांबतोय. त्यामुळे वर्कशॉपवर वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी नक्की रजिस्टर करा आणि जरूर या. तुमच्या मित्रांना घ्या. जय जय रघुवीर समर्थ.